तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शनिवारी धाराशिवमधून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय। लाडकी बहीण योजनेत खोडा घालण्याचा अनेकांचा प्रयत्न असल्याचं शिंदेंनी म्हटलंय। त्याचबरोबर लाडक्या बहिणींना साथ देणारा हा एकटा एकनाथ आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय। कुणी माईकाला आला तरी सुद्धा ही योजना बंद होणार नाही म्हणजे नाही। अनेक लोकांनी याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला। ही योजना फसवी आहे म्हणाले। ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे। ही योजना चुनावी जुमला आहे। खात्यात बहिणींच्या पैसे काय मिळणार नाही अशा अफवा सोडत होते। आणि कुणी कोर्टामध्ये गेलं, कोर्टाने त्यांना चांगली थप्पड मारली आणि फटकारलं, बोले तुम्ही लाडक्या बहिणींच्या आडे येऊ नका। आणि त्यांनी ज्यांनी खोडा घातलाय, माझ्या बहिणींना एवढंच माझं म्हणणं आहे, ज्यांनी या योजनेत खोडा घातलाय त्या दुष्ट सावत्र भाऊंना तुम्ही जोडा मात्र योग्य वेळी दाखवा। मला खऱ्या अर्थाने आनंद आहे। तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद, तुमच्या चेहऱ्यावरचे भाव, तुमच्या चेहऱ्यावरच्या भावना हेच माझं टॉनिक आहे। आणि मग मी किती काम केलं, 24 तासातले 18 तास, 20 तास, 22 तास काम करून सुद्धा सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी, इकडे लाडके भाऊ पण आहेत, आणि गर्दी पाहिली की मला ऊर्जा आणि प्रेरणा येते। काम करण्याचा उत्साह माझा डबल होऊन जातो। हेच माझं खऱ्या अर्थाने ऊर्जा आणि टॉनिक आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, तुम्ही या लाडक्या भावांच्या पाठीशी अशाच खंबीरपणे उभ्या राहा। बिलकुल टेन्शन घेऊ नका। सगळ्या लाडक्या बहिणींची साथ देणारा हा एकनाथ आहे, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो।